नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता. जय जय देवैक रूप. अतिकृत कंदर्प सर्पदर्प. भक्तभाव भुवनदीप तापापह. किंवा भक्तभाव भवनदीप तापापह. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय किंवा एकाध्यायी असणारी गीता असं विश्वमौली ज्ञानोबारायच्या अध्यायाचं वर्णन करतात. त्या अध्यायातील मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत. संतांच्या मुखारविंदातून प्रगट होणारे सामान्य शब्दसुद्धा वेदाची बरोबरी करणारे असतात आणि त्या संतांच्या मुखारविंदातून विचारपूर्वक एखादा शब्द बाहेर पडला असेल तर भाव असा होईल, आता त्या शब्दाची वेदही तुलना करू शकणार नाही. तयाचे विसाट शब्द सुखे मनो येते वेद. सदेह सच्चिदानंद का नो हा वेते. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, हा जो शब्द आहे आकाराने दिसायला जरी लहान असेल पण समुद्रापेक्षा मात्र अर्थाने खोल आहे. समुद्राहुनी सखोल अर्थभरित. बिंब तरी बचकेचे एवढे. परिप्रकाशाशी त्रिभुवन थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. स्वैर असणारा शब्दसुद्धा जर वेदाची बरोबरी करतो आहे तर श्री गुरूंचं मंगलाचरण करत असताना संस्कृत प्रचूर शब्दातून जे शब्द ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून बाहेर पडले त्या शब्दाचा असणारा लाग आपल्यासारख्यांना लागणार नाही. शब्दाचा वेध घ्यायचा असेल तर या शब्दापेक्षाही आपल्याला मोठं व्हावं लागेल. ऐका आकाश गेवसावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे. म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता. ज्या गीतार्थाचं महत्त्व भगवान शंकरादिकांना सुद्धा जे शंभूची यमती नागवे असं ज्ञानोबाराय म्हणतात. किंवा जेथ वेळावते वेद तेथ अल्पमिमती मंद काय होय. असा हा सगळा भाव असताना त्यातही पुन्हा ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून प्रगट झालेलं आणि श्री गुरूंचं स्तवन करणारं हे मंगलाचरण आहे. त्यातही पुन्हा गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, जेव्हा ज्ञानोबाराय श्लोकावर व्याख्यान करतात, टीका करतात, तेव्हा ते भगवद्गीतेचं व्याख्यान आहे. पण जेव्हा ज्ञानोबाराय मोकळं बोलतात म्हणजे श्लोकाचा भाव झाल्यानंतर बोलतात किंवा श्लोकाच्या अगोदरची प्रास्ताविकता तयार करतात किंवा त्याहीपेक्षा जेव्हा ज्ञानोबाराय एखाद्या अध्यायाचं मंगलाचरण करतात ती ज्ञानेश्वरी असते. बाकीच्या व्याख्यानामध्ये ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये बंधन आहे की पदाची कोरण सांडी असं बोलावं लागतं. पण जिथे त्यांना मोकळं बोलायचं असतं तिथे मात्र ते मंगलाचरण करतात. काही अध्यायामध्ये श्रोत्यांना म्हणावं लागतं की आता तुम्ही या व्याख्यानाचा विस्तार करू नका, आम्हाला अपेक्षा त्याची नाही. तो संत स्तवने रतसी तरी कथेची से न करीसी. की निराळी बोल दे कसे सनागर. संत स्तवन हा ज्ञानोबारायांच्या आवडीचा विषय आहे. आणि मग जेव्हा एखादा आवडीचा विषय येतो तेव्हा आपलं पाठीमागचं व्याख्यान कुठं चालू आहे याचा नक्की विसर पडतो. आणि याचा अनुभव आपल्या सगळ्याला आहे. कीर्तन प्रवचन आपण करतो आणि चुकून एखादा आवडीचा विषय जर आलाच किंवा एखाद्या साथीदाराने आपल्याला योग्य प्रमाण दिलंच त्याचा उपकार म्हणून, तर मग कथेची से न करीशी त्या प्रसंगाला आपली कथा प्रारंभ कुठं झाली आहे याचा आपल्याला विसर पडतो. त्यातही ज्ञानोबारायांचा संतस्तवनाविषयी आवड आणि या आवडी ज्ञानोबारांची गोवी बघा आचार्योपासनामध्ये. जे गुरुसेवे विखी माझा जीव अभिलाखी. म्हणून सोय चुकी बोली केली. अशी गोड ओवी बघा, खूपच गोड आहे. ज्या गुरुसेवेच्या विषयी माझ्या जीवनामध्ये अभिलाषा आहे आणि म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटेल की मी या पदाला सोडून व्याख्यान केलं, हरकत नाही. आमच्या मनातला फक्त भाव घ्या, प्रेम संपादन करा, बाकी काही घेऊ नका. आणि त्या प्रेमातून
जे अक्षर बाहेर पडली त्या अक्षराने या मंगलाचरणाचा आकार धारण केला आहे. आता या अक्षराचा जर विचार केला तर ही अक्षर आहेत, याचा विनाश कधी होऊ शकत नाही. म्हणून या अक्षराचा वेध आपल्याला त्यांच्याच कृपेनं गुरुजनांच्या आशीर्वादाने घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यापैकी 7 अवयवांचा कालपर्यंत आपण विचार केला. आपण विशुद्ध स्वरूपाचे आहात. अविद्या नावाचं उद्यान नष्ट करण्याच्या बाबतीमध्ये सामर्थ्य शक्ती संपन्न आपण गजाप्रमाणे म्हणजे हत्तीप्रमाणे आहात. आणि मदनाच्या ठिकाणी असणारा जो मद त्याचं भेदन आपण शमदम नावाच्या साधनाने करतात. आणि सकल जीवाचं आत्यंतिक कल्याण व्हावं यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये दयेचा सागर आहे. म्हणून शमदम मदन मदभेद दयार्णव. काल आपण या ओवीचा विचार केला. आता अष्टम क्रमांकाची ओवी आहे. जय जय दैवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवन दीप तापापह. आता या सगळ्या ओव्यांचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर जवळपास प्रत्येक ओवीमध्ये श्रीगुरूंचं तात्विक स्वरूप आहे, श्रीगुरूंचं ईश्वरीय स्वरूप आहे आणि श्रीगुरूंचं साधक भक्त किंवा शिष्यांच्या संबंधाने जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या संबंधाने सुद्धा काही पदं लागतात. याही ओवीमध्ये आपल्याला तो संबंध लावता येईल. मागच्या ओवीमध्ये जो दयार्णव शब्द आला तो जगत कल्याणासाठीच आलेला आहे. काल आपण विचार केला की गहिनीनाथांनी हे ज्ञान निवृत्तीनाथांच्या हातामध्ये संपादन करून प्रगट केलं. पण ते करत असताना एक आज्ञा दिली की कलिकाळ जीवांना ग्रस्त करण्यासाठी आलेला आहे, म्हणून सर्व प्रकाराने आपण धावून जावं आणि त्यांचं रक्षण करावं. ज्ञानोबा म्हणतात, अगोदरच माझे श्री गुरु कृपाळू आणि तेच कार्य करण्याविषयी गुरूंची आज्ञा प्राप्त झाली. संयोग फार गोड आहे. कार्य करण्याविषयी आवड असावी आणि त्याच कार्याची आपल्याला आज्ञा मिळावी. ज्याप्रमाणे वर्षाकाळ यावा आणि आकाशामध्ये मेघांची दाटणी व्हावी तसा हा प्रसंग घडून आला आहे. मग आर्ताचे निवरुषे गीतार्थ ग्रंथ नमिषे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथ. सकल जीवाचं कल्याण करावं ही जी भावना आहे की नाही, याला दयार्णव असं म्हणतात. डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात बघा पाठामध्ये. महात्म्यामध्ये 2 प्रकार होतात. पहिले 2 प्रकार असा आहे, युंजान योगी आणि युक्त योगी. ज्याला साधना करून सिद्ध दशेला प्राप्त व्हावं लागतं त्याला युंजान योगी असं म्हणतात. आणि ज्याची साधना गत जन्मातच पूर्ण झाली आहे, मागे केलेल्या साधनेचा फक्त आनंद घेण्यासाठी जो आला आहे त्याला युक्त योगी असं म्हणतात. त्या युक्त योगी पुरुषात पुन्हा 2 प्रकार होतात. 2 प्रकार म्हणजे ज्याला बोध प्राप्त झाला आणि त्या बोधातच जो निमग्न झाला, जो पुन्हा मागं येतच नाही, किंवा ज्याची वृत्ती जसं आपण 18व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत पुढे, भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाला विचारलं की मी तुला ज्ञान संपादन करून दिलं आहे, तर हा बोध तुझ्या अंतःकरणामध्ये ठसावला की नाही. तो बोध इतका ठसावला होता की मला पूर्ण बोध प्राप्त झाला हे सांगण्यासाठी सुद्धा मागे यायची गरज नव्हती. पण भगवान परमात्म्याने प्रश्न विचारणा केली की नाही. आणि म्हणून अर्जुनाला दुःखे देहाची सीमे अर्जुन येणे नामे उभा ठेला. म्हणजे दुःखाने तो अर्जुन नावाच्या सीमेवर आला. भाव असा आहे, काही महात्म्य देहावर येतच नाही, कारण देहावर येणं याचं त्याला दुःख वाटतं. हा एक महात्माच आहे, तो स्वतः पुरता कृतार्थ आहे. पण त्याहीपेक्षा एक महात्मा असा आहे की पूर्ण बोध प्राप्त झाल्यानंतर त्या आनंदात निमग्न होत नाही. उलट जो आनंद मला प्राप्त झाला तो अनेक जीवांना प्राप्त व्हावा यासाठी जो जगाचा विक्षेप धारण करतो, खऱ्या अर्थाने तो दयार्णव आहे. दयार्णव नाहीतर मग स्वतःपुरता मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा यातही श्रेष्ठता आहेच की नाही. उद्धरेद आत्मनात्मानं श्रेष्ठता आहेच, पण आत्मनो मोक्षार्थम जगतहितायच. तर ते जगतहिताची भावना जी आहे ती सिद्ध महात्म्याची असते. साधकांनी जगाचं हित करू नये. पहिलं त्याचं होईल का नाही याची शाश्वती नाही आहे. पहिल्यांदा त्याने आपलं हित करावं, कारण ते त्याच्या हातात आहे. आणि जर आयुष्य शिल्लक राहिलं तर मग सामाजिक कार्य करावं,
जगाचं कल्याण करावं, पण आपलं हित मात्र प्राधान्यतया स्वतःच केलं पाहिजे. भाव असा आहे की जो बोधाला प्राप्त झाला तो श्रेष्ठच आहे, पण बोध प्राप्त झाल्यानंतर अनेक जणांना बोध प्रदान करण्यासाठी जो जगाचा विक्षेप धारण करतो त्याला दयार्णव असं म्हणतात. ते मागच्या पदातलं चिंतन आहे, तुम्ही समजून घ्यावं. काल काहीतरी राहिलं असेल, आज पुन्हा त्याची आवृत्ती आहे. शमदम मदन मद भेद दयार्णव. पुन्हा आपण कसे आहात? आपला जय जयकार असो. आपण दिव्य स्वरूपाचे देव आहात, स्वयंप्रकाश आहात. आणि एक पद आलं एक रूप. एक रूप आहात म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये बदल होत नाही, आपल्या स्वरूपामध्ये खंड पडत नाही किंवा आपल्या स्वरूपामध्ये भेद निर्माण करता येत नाही. असे 2-3 प्रकार आपल्याला पाहता येतील. क्रमक्रमाने पुढे पाहूच. अतिकृत कंदर्प सर्पदर्प म्हणून म्हटलं आहे, या ओव्यांची संथा घ्यावी लागते बरं. अति म्हणजे अतिक्रमण केलेलं आहे. कंदर्प शब्दाचा अर्थ होतो कामदेवाचं आकर्षण. त्याला आकर्षणाचा उन्मत्तपणा आहे, त्याला म्हणतात दर्प. आणि कंदर्पाच्या ठिकाणी असणारा दर्प एक प्रकारचं सर्प आहे. त्या कंदर्प दर्प नावाच्या सर्पाचं ज्यांनी अतिक्रमण केलं आहे. आता पाठीमागे काल एक पद आलं होतं शमदम मदन मद भेद, आणि आज एक पद येत आहे अतिकृत कंदर्प सर्पदर्प. 2 अर्थ वेगळे लावायचे. कालच्या पदामध्ये कामविकाराचा असणारा मदपणा जे शमदमाने नाहीसा करतात. इंद्रिय आणि मन किंवा योगाच्या साधनेद्वारे मनोनाश वासनाक्षय करून त्या कामाचं जे काही प्राबल्य आहे की नाही, शक्नोती हे वय सोडून प्राक शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम बेगम संयुक्तस्य सुखी नरहा. त्यामध्ये शमदम मदन मदभेद असा अर्थ घ्या. आणि आज जे पद येत आहे अतिकृत कंदर्प सर्पदर्प, त्या कंदर्प म्हणजेच कामाच्या ठिकाणी असणारे जे लावण्य आहे आणि त्या लावण्याची जी त्याला दर्पोक्ती आहे, त्या दर्पाला जे आपल्या आकर्षणाने नाहीसं करतात. क्रमाने पुढे पाहू. पुढे भक्तभाव, ज्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे आणि प्रेमाचा असणारा भाव त्याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा नावाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातला दिवा म्हणजे श्री गुरु आपण आहात. आणि सकल विश्वाच्या जीवनामध्ये जे दुःख किंवा ताप येतो त्या तापाचं आपण अपहरण करणारे आहात, म्हणून तापापह, ताप अपह असं म्हटलं आहे ना. योगाच्या बाबतीमध्ये योगो भवती दुःख, हा दुःखाचं हरण करणारा योग आहे. तसे आपण सुद्धा तापाचं अपहरण करणारे आहात. पण आहे कसे स्वरूपाने? तात्विक स्वरूपाने आपण एक रूप आहात. एक रूप कशाला म्हणतात? ज्यामध्ये एक रसता असते, ज्यामध्ये आपल्याला खंड किंवा भेद किंवा तुकडे करता येत नाही. ते काही असणारे विभाग करता येत नाही, भेद नाही, खंड नाही. काही विभाग गुणाने होतात बघा. या साध्यामध्ये एक ओवी येते आहे, तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग. गुण असेल किंवा गुण नसेल तर गुणाच्या संबंधाने विभाग करता येतो, पण तुमच्या ठिकाणी मात्र तसाही विभाग करता येणार नाही. कारण काय आहे, निर्गुण पदसुद्धा सगुणाच्या सापेक्ष आहे बरं. सगुण आहे म्हणून तत्सापेक्ष निर्गुण आहे. पण एक स्वरूप मात्र असं आहे सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. बाबा हा अर्थ सांगत असतात. स्वामी महाराज हे पाठामध्ये अर्थ सांगायचे, तिथं स्वल्प विराम द्यायचा हरिपाठात, म्हणजे नवीन हरिपाठ नाही काढायचा. सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय असं पद आहे की नाही. सगुण निर्गुण गुणाचे इथं स्वल्प विराम. आणि परमात्मा निव्वळ कसा आहे? अगुण, ज्याच्या ठिकाणी गुण तर नाहीच नाही, पण गुणाच्या सापेक्ष असणारा निर्गुणतेचा सुद्धा भाव नाही. म्हणून गुणाते भोगणे असं म्हटलं. निर्गुणी लाग बोलू नये. जिथं गुण आणि अगुणाच्या संबंधाने विभाग करता येत नाही त्याकरिता एक ज्ञानोबारे उदाहरण देतात. शुद्ध असणारा मोती आहे आणि त्या मोत्याला फोडायचं, फोडलं तसं महाग आहे ते, पण एकाने मोती फोडला आणि फोडल्यानंतर पुन्हा त्याची जोडणी केली. मग आता मोती न फोडणं चांगलं आहे
का फोडून जोडणी करणं चांगलं आहे? न फोडणं चांगलं आहे. कारण फोडून तुम्ही कितीही जोडणी करा, त्याची एखादी का होईना रेषा दिसतेच बघा, की इथे कुठेतरी सांधलं आहे त्याला. मोती फोडोनी सांधिता चांग, की तैसेची भले तसाच तो चांगला आहे, फोडून जोडणी करणं चांगला नाही. तसे तुम्ही एक रस आहात, तुमच्या स्वरूपामध्ये गुण आणि निर्गुण असा विभाग करता येणार नाही. ते असं म्हणता प्रेम असतं की नाही, प्रेम एक प्रकारचा धागा आहे, स्नेह, आणि तो सहसा तुटता कामा नाही. जर मनुष्याचं प्रेम तुटलं आणि पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तर पहिल्यासारखं जोडल्या जात नाही. कल्पना करा, धागा तुटला आणि पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तर धागा जोडला जातो, पण गाठ राहते, गाठ बांधली जाते की नाही. तसं प्रेम नाजूक आहे, स्वरूपही नाजूक आहे. गुणाचा अवगुणाचा संबंध लावता येत नाही, किंवा गुण आणि निर्गुण. म्हणून तुम्ही एक रस आहात, हा एक अर्थ झाला, एक रूप आहात. दुसरा अर्थ होतोय ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड आपल्याला करता येत नाही. खंड होण्याकरता आपल्याला उपाधीची कल्पना करावी लागते. उदाहरण देतो, लक्षात येईल. आकाश असणारा सूर्य आहे आणि आपण जमिनीवर 50 घट ठेवले, त्या घटामध्ये पाणी ओतलेलं आहे. प्रत्येक घटामध्ये सूर्याचं बिंब आपल्याला दिसतं की नाही. मग एक असणारा सूर्य, त्याच्यामध्ये 50 भाग आले, म्हणजे आकाश असणारा सूर्य खंडित झाल्यासारखा वाटतो की नाही? पण होणार नाही. का? कारण जो जो भेद उपाधिक असतो, उपाधियुक्त असतो, तर तत्वतः मात्र भेद करत नाहीच. खाली असणारे घट ही उपाधी आहे, आणि उपाधीच्या योगाने होणारा जो भेदाचा कल्पना आपण करतो आहे विचार, तो मात्र होऊ शकत नाही. तसं ईश्वराची उपाधी मानली माया आणि जीवाची उपाधी मानली अविद्या. एका चैतन्याच्या ठिकाणी दोन प्रकारच्या उपाधी आणून जरी आपण त्यामध्ये खंड करण्याचा प्रयत्न केला तर तत्वतः अखंड स्वरूपामध्ये बदल होत नाही. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की नाही महावाक्याचा विचार करतो, त्या महावाक्याचा विचार अखंड अर्थामध्ये परिवर्तित होतो. अखंड अर्थ कशाला म्हणतात? की जेव्हा आपण बंद समजत होतो तेव्हासुद्धा बंद नव्हताच. उदाहरण ते आपलं कायमचं ठरलं आहे. रज्जूवर आपल्याला सर्प भासला, आणि मग सर्प भासला, तो मंद अंधकारामध्ये भासला, मग तो पळाला, दरदरून त्याला घाम आला, नाक फुटलं, समोरचे 2-3 दातही पडून गेले. हे सगळं आपण सांगतो की नाही, दृष्टांत आहे हा. रज्जूवर सर्प भासला आणि एखाद्या व्यक्तीने कंदील आणला, किंवा हल्लीच्या काळामध्ये मोबाईलमधला टॉर्च लावला, बॅटरी लावली, प्रकाशाच्या माध्यमातून आपल्याला रज्जूचं रज्जूरूपाने ज्ञान झालं. आता ऐका, रज्जूवर सर्प भासला म्हणून त्याला भयकंपादी प्राप्त झाले, पण जेव्हा त्याला रज्जूचं रज्जूरूपाने ज्ञान झालं त्या काळात रज्जूवर सर्प आहे का? नाही. रज्जू रूपाने कळाली तर तो असं म्हणतो आता या काळामध्ये सर्प नाही का? त्याच्याही पुढे जाऊन त्याची मजल असते. ज्या काळात मला सर्प भासला होता त्याही काळात सर्प नव्हता. नाही, आताही सर्प नाही, भासला तेव्हाही नव्हता, आणि भासण्याच्या अगोदरसुद्धा सर्प नव्हता. म्हणजे सर्पाचा रज्जूच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय त्याचा होतो की नाही. म्हणजे बंधनाच्या काळातसुद्धा बंधाचा अभाव होणं, याला म्हणतात ते अखंड स्वरूप आहे. म्हणजे ज्या स्वरूपावर अविद्या उपाधी लावली तर जीव कल्पना आपण केली. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहशय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते, किंवा मायाबिंब वशीकृत्य तामसात सर्वज्ञ ईश्वरः. उपाधीची कल्पना आहे की नाही? पंचदशीचं पहिलं प्रकरण घ्या किंवा 4थं प्रकरण घ्या, जीवाची व्याख्या तिथं आलेली आहे. जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी मायेची कल्पना करावी, मायेत प्रतिबिंब पडावं, त्याला ईश्वर असं म्हणावं. त्या चैतन्यावर लिंगदेहाची कल्पना करावी, आणि त्या लिंगदेहामध्ये किंवा सूक्ष्म अंतःकरणामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडावं, त्याला जीव असं म्हणतात. जीव आणि ईश्वर दोन प्रकारची उपाधी आल्यामुळे परमात्म स्वरूपामध्ये खंड खंड झाल्यासारखं वाटतं. पण तत्वता विचार जर केला तर माया बाजूला सारा, अविद्या नावाची उपाधी बाजूला सारा,
स्वरूप मात्र कायमचं अखंडच आहे, एक रूप आहे. म्हणून गुणसंबंधाने त्यामध्ये भेद होत नाही, उपाधी संबंधाने त्यामध्ये भेद होत नाही. पुढचा आणखीन एक प्रकार सांगता येईल. तिसऱ्या प्रकरणामध्ये आलाय बघा, हा एकच मुलगा आहे आणि त्या मुलाला जन्म दिला की मग वडिलाला वडील नाव येतं आणि आजोबाला आजोबा हे नाव येतं. मुलगाच नाही, आता नातूच नाही, तर त्या वडिलांना वडील असं म्हणता येत नाही आणि वडिलांच्या वडिलाला आजोबा असं म्हणता येत नाही. का? पिता नाही, पितामह नाही, पुत्राच्या सापेक्षते म्हणावं लागतं. तसं अविद्येच्या संबंधाने जीव म्हणावं लागतं, मायेच्या संबंधाने ईश्वर म्हणावं लागतं. माया बाजूला करा, अविद्या बाजूला करा, मग काय आहे? फक्त अधिष्ठान चैतन्य आहे, म्हणून ते एकरूप आहे. गुणाच्या संबंधाने एकरूपच आहे, उपाधी संबंधाने बाजूला केली उपाधी तरी एकरूपच आहे. आता त्याच्यात अवस्थेने बदल होत नाही, ते थोडंसं बघावं लागेल. एक रूप सांगण्याकरता 4 रूपं आणावे लागतात बरं. पण आता त्याला गत्यंतर नाही, कारण आता हे कायमचं होणार आहे, कधी ना कधी त्याचा उपयोग होत आहे. काल आम्ही बाबाच्या दर्शनाला गेलो होतो, मारुती बाबाच्या. बाबा म्हणे, अरे दुसऱ्या वर्षाचे काही सगळेच विचार सागराचे अधिकारी नसतात, पण मग सांगितलं तर वाया जात नाही, तसा हा प्रकार आहे. हे शब्द कधी ना कधी कामं येतात. गुण निर्गुण भेद नाही, एकरूप आहे. उपाधी संबंधाने सुद्धा भेद होत नाही, एकरूप आहे. अवस्था संबंधाने सुद्धा आत्मस्वरूपात भेद होत नाही. त्या विचारसागरातल्या 4थ्या प्रकरणामध्ये उदाहरण दिलं आहे. एखादे आजोबा आपल्या नातवाला मांडीर घेऊन खेळवतात. आजोबा नातवाला घेतात, काय त्यांचं प्रेम असेल ते आपल्याला नाही सांगता येणार. ते प्रेमाचं विषय वर्णनच करता येत नाही, सांगता दाविता बोलता नाही सांगता येणार नाही. पण आपल्या नातवांना आपल्या मांडीवर जेव्हा ते खेळवतात तेव्हा ते अनुभव सांगतात बघा. जो मी, म्हणजे ते आजोबा म्हणतात बरं, जो मी त्या शब्दावर बल देतो आहे, जो मी लहानपणी माझ्या आजोबांच्या मांडीवर खेळत होतो, तोच मी, शब्द बघा बरं, तोच मी आता माझ्या नातवांना माझ्या मांडीवर खेळवत आहे. ते बाकीचे शब्द बाजूला सोडून द्या. जो मी लहानपणी, आता लहानपण गेलं आहे, म्हणजे वार्धक्य आलं आहे, बाळपण गेली, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. अवस्था बदलल्या की नाही? लहानपण, तरुणपण आणि आता म्हातारपण प्राप्त झालं. आजोबाच्या मांडीवर खेळत होता, आता स्वतः आजोबा झालेला आहे, म्हणजे अवस्था बदलल्या, पण त्याचा अनुभव मात्र बदलला नाही. कोणता? जो मी, तोच मी. त्या मीमध्ये कुठं बदल झाला आहे? म्हणजे अवस्था जरी आल्या गेल्या तरी आत्मस्वरूपात बदल होत नाही, म्हणून त्याला एक रूप असं म्हणतात. आणि आता शेवटचा भाग आहे एक रूपामध्ये, ज्यामध्ये भेद निर्माण होतच नाही, त्याला एक रूप असं म्हणतात. स्वगत सजातीय विजातीय देश काल वस्तू झाले 6 भेद. आणि त्याच्या पुढे आहे जीव ईश्वराचा, जीवाजीवाचा, जीवजडाचा, जडाजडाचा आणि जड ईश्वराचा. यापैकी कोणताही भेद जिथं निर्माण होत नाही त्या स्वरूपाला म्हणतात एक रूप. स्वगत भेद का नाही? त्याला अवयव नाही. सजातीय भेद का नाही? त्या ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म कोणतं नाही. विजातीय भेद का नाही? त्याच्याहून विरुद्ध असणारं जगत भासतं, पण ते प्रातिभासिक सत्तेतलं आहे, म्हणून विजातीय भेद नाही. देश परिच्छेद का नाही? व्यापक आहे. काल परिच्छेद का होत नाही? नित्य आहे. वस्तू परिच्छेद का होत नाही? सर्वांतर्यामी आहे. आणि बाकीचे हे 5 प्रकारचे भेद आहे की नाही, हे भेद का होत नाही? हे सगळे भेद मायामूलक आहे, सगळे भेद कल्पित आहे. आणि अधिष्ठान ज्ञानानंतर कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. म्हणजे रज्जूवर भासलेला सर्प रज्जू ज्ञानानंतर रज्जू रूपच होतो, भेद काय निर्माण करणार आहे? म्हणून 5 प्रकारचे ते भेद, 3 प्रकारचे परिच्छेद आणि स्वगत सजातीय विजातीय भेद शून्यत्वम जिथं आहे त्या स्वरूपाला म्हणतात एक रूप. आणि आपलं स्वरूप असं अखंड आहे, म्हणून एक रूप हे देव. जे जे देवैक रूप. पुढे शब्द आला अतिकृत कंदर्प सर्पदर्प. आपण याचा अर्थ असा केला की कंदर्प शब्दाचा अर्थ होतो लावण्य.
आणि मदनाच्या ठिकाणी लावण्य आहे. इतकं लावण्य आहे की तो सगळ्या जगाला आपल्याकडे आकृष्ट करतो. भगवान शंकर ते तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या याचे दोन अर्थ होतात बरं. आता हे अतिकृत कंदर्प सर्पदर्प आहे की नाही, हे निवृत्तीनाथ साक्षात भगवान शंकराचे अवतार आहेत. म्हणून त्या संबंधाने मला एक विचार करायचा आहे आणि दुसरा संत संबंधाने विचार करायचा या ओवीचा. अतिकृत कंदर्प सर्पदर्प सामर्थ्य कसं आहे त्यांचं ते भगवान शंकर आराधना करायला लागले. त्या अगोदर प्रकार असा झाला होता की सती मातेनं स्वतः दक्ष प्रजापतीच्या यज्ञकुंडामध्ये स्वतः आत्मदहन केलं होतं. त्या दक्ष प्रजापतीनं यज्ञ केला. यज्ञामध्ये तो सहज आला, झालं असं होतं त्याला पदोन्नती मिळाली होती. त्या पदोन्नतीला काय म्हणतात, प्रमोशन ना, प्रमोशन. त्याचं प्रमोशन झालं होतं आणि मग त्याकरता एक स्वागत सत्कार समारंभ ठेवला होता. मग सगळ्याला आमंत्रण दिलं, आले सगळे. भगवान शंकरांनी विचार केला दक्ष प्रजापतीला यायला वेळ आहे, मग कशाला वेळ वाया घालावचा. आता आपल्यासारखा असता तर डाटा चालू केला असता, पण ते भगवान शंकर आहे, भजन करी महादेव. तेवढ्या वेळेमध्ये त्यांनी समाधी साधली बघा, समाधीस्थ झाले. दक्ष प्रजापती आले, त्याच्या स्वागताकरता सगळे उभे राहिले. सगळे, फक्त 3 जण उभे नाही राहिले, भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. तर त्या भगवान विष्णूचं काही वाटलं नाही, कारण ते त्याचं आराध्य आहे प्रजापतीचं, दक्ष प्रजापतीचं. ब्रह्मदेवाचं काही वाटलं नाही, आपले पिताश्री आहे. पण मात्र भगवान शंकराचा राग आला. माझी कन्या मी समर्पण केली आहे, पुत्रवत आहे हा, म्हणजे पुत्राप्रमाणे माझा हा मला नमस्कार करण्याकरता यांनी मला नमस्कार केला पाहिजे, मी वडीलधारी आहे. पण आता भगवान शंकर देहम च नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यति यतो धिमगत स्वरूपम दैवादपेतम उत दैववशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिरामदांदा. देहाची कुठं आठवण आहे, शरीर भावना सती इंद्रिय विषयी विसरते. जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय ते आपल्या स्वरूपामध्ये निमग्न आहे. आणि राग आला, आणि राग आल्यानंतर निंदा केली प्रत्यक्ष. बरं, भगवान शंकराने ती निंदा मोटकी ऐके कपाळ धरुणी ठाके असं अज्ञानी पुरुषाप्रमाणे काही केलं नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, तिथं निघून गेले. जो निंदेते ने घे स्तुती न श्लाघे, आकाशानं लगे लेप जायसा, तिथून निघून आले. कालांतराने त्यांनी पुन्हा एक यज्ञ केला. सगळ्याला पत्रिका पाठवल्या, फक्त भगवान शंकरालाच पाठवली नाही. आणि लोकांना सांगितलं येताना दुसऱ्या मार्गे यायचं नाही, रस्त्याचं काम चालू आहे, कैलास मार्गे या. सगळ्यांना म्हणजे ते सध्याला वाहतूक फिरवली की नाही, तसं कैलास मार्गे या म्हणे. का, भगवान शंकराला खजील करायचं आहे म्हणून. आणि मग ते सगळे देव, देवांच्या असणाऱ्या त्या अप्सरा स्त्रिया अगदी शृंगारित होऊन कैलास मार्गे यज्ञाला चालल्या. एवढी गर्दी आज या मार्गाने झालीच कशी. त्या सती मातेनं पाहिलं आणि एका विमानाला थांबवून विचारलं, कुठं चाललात का म्हणे. तुला माहिती नाही, तुझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञासाठी आम्ही चाललो. सती मातेने विचार केला, यांचा दूरदूरचाही संबंध नाही, नुसती पत्रिका आली तरी चालल्या त्या. काही लोकांना नुसता मॅसेज जरी केला ना लगेच नुसत्या पत्रिका आल्या तरी निघाले म्हणे. आणि माझे तर ते वडील आहे, मी तर गेलं पाहिजे की नाही. आपल्या पतीजवळ जाऊन सांगितलं, प्रभो माझ्या वडिलांच्या घरी फार मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे, आपण गेलं पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नये. सती मातेनं सांगितलं 2-3 घरी आमंत्रण नसेल तरी जावं. पतीच्या घरी, वडिलांच्या घरी, गुरुदेवाच्या घरी आमंत्रणाची वाट बघू नये, जावं. भगवान शंकराने उत्तर दिलं, खरंय तुझं, पण तोपर्यंतच जावं जोपर्यंत या तिघाच्या मनात आपल्याविषयी प्रेम असेल, नाहीतर मग तरीसुद्धा जाऊ नये. सती मातेनं हट्ट धारण केला. गेल्या अपमान झाला आणि आपल्या असणाऱ्या पतीचं नाव, त्यांच्या नावाने यज्ञातला भाग नाही, आपलाही कोणी आदर सत्कार केला नाही. जाणत्या मनुष्याला अपमान सहन होत नाही. जाणतेने तवच जेवा जे आवे जव अपकीर्ती अंगान पवे संभावी तस्य चाकीर्तीही मरणात अतिरिच्छते. धगधगत्या यज्ञकुंडामध्ये आत्मदहन केलं. भगवान शंकर अगोदरच क्रोधायमान झालेले होते, पण त्यांनी समाधी साधली. आणि तेव्हा एक राक्षस जन्माला आला आणि त्याने सांगितलं ब्रह्मदेवाला, मला वरदान असं पाहिजे,
की भगवान शंकराच्या पुत्राच्या हातून मला मरण. लोकांनी विचार केला, भगवान शंकराची सती माता आत्मदहन करून मृत्यूला प्राप्त झालेली आहे. आता भगवान शंकराचं लग्न व्हायचं कधी? लग्न झाल्यानंतर पुत्र त्यांना प्राप्त व्हायचा कसा? आणि त्या पुत्राच्याद्वारे या राक्षसाचा वध होईल कसा? आणि ते तर समाधी अवस्थेमध्ये आहे, काय करावं? 13व्या अध्यायामध्ये ओवी बघा की भगवान शंकराला तो लाच देण्यासाठी आला. ऐसिया पैजा महिषा पांगुरणे दाही दिशा लाच कर म्हणून कोळसा काम केला. असंच आहे की नाही? येणेची क्षेत्राभिमानी राज्य तिजिले ईशाने गोंती जाणून स्मशाने वास केला. हे गुंताडाच आहे आपल्यासाठी. स्मशानामध्ये निवास केला आणि तिथे तो काम सगळ्या अप्सरा वसंत ऋतू या सगळ्यांना घेऊन आला. आणि आल्यानंतर त्याने अनेक प्रकारचं नृत्य केलं, पण भगवान शंकराची समाधी मात्र भंग पावली नाही. शेवटी त्या कामदेवाने जो आपला काम नावाचा बाण आहे तो बाण चालवला आणि त्यांची समाधी भंग केली. भगवान शंकराने त्या कंदर्पाच्या ठिकाणी असणारा जो दर्प आहे ना, त्या दर्पाचं अतिक्रमण केलं. म्हणून अतिकृत कंदर्प सर्प दर्प ऐसिया पैजा महेशा पांगुरणे दाही दिशा लाचकर आला होता लाच देण्यासाठी, म्हणून कोळसा काम केला. म्हणून त्या कामाचं असणारं लावण्य नष्ट केलं. पुढे तो अनंग झाला आणि मग भगवान विष्णूच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या उदरी जन्माला आला. तो भाग पुढचा आहे. म्हणजे कामदेवाचं असणारं लावण्य किंवा आकर्षक असणारं सौंदर्य, त्या सौंदर्याचं ज्यांनी शिव अवतारामध्ये अतिक्रमण केलं आहे असे आपण आहात. त्या स्वरूपाचा इथं बोध घेता येईल. किंवा संत संबंधाने जर विचार केलाच आपण तर देवाचं सगळ्यात सौंदर्य देवाचं चांगलं आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, जेव्हा प्रभू सेतुबंधन करण्याकरता निघाले त्या समुद्रातून अनेक मासे वरती आले. काही मगरी वगैरे नकर वगैरे सगळे वरती आले. सेतू केला होता द्विपदरी आणि जाणाऱ्यांची संख्या झाली चौपदरी. का बरं? कारण प्रभूला पाहण्याकरता दुतर्फा दोन्ही बाजूला समुद्रातले मासे वरती आले आणि पाहिल्याबरोबर पाहिल्या वेद लावी ते त्यांचे असणारे डोळे तटस्थ राहिले. ध्यान लागलं त्यांना, समाधी प्राप्त झाली. त्यांच्या अंगावरून वानरं चालत गेली आणि त्यांना कळालंच नाही. का? देवाचं सौंदर्य आहे जे सगळ्यांना आपल्याकडे आकृष्ट करतं. इतकं आकृष्ट करतं की श्रीकृष्णाची आज सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे. ते तर कुणीकडे इंद्रचंद्र त्यांचं सौंदर्य काय घेऊन बसले? सौंदर्याची सगळी खाण आहे परमात्मा. पण पुढं आहे का? सौंदर्य संपन्न असणाऱ्या त्याही परमात्म्याला आकृष्ट करणारे संत आहेत. ओव्या कशा आहे बघा, ज्याच्याकडे आपलं मन वेधतं त्याचं आपल्याला ध्यान लागतं, किंवा ज्याच्याकडे आपलं डोळे वेधले जातात त्याला पाहावं असं वाटतं. आणि देवाच्या बाबतीमध्ये या दोन गोष्टी संतांच्या संबंधाने सिद्ध होतात. भगवान म्हणतात, आम्ही तयाचे करू ध्यान, ते आमुचे देवतार्चन, ते वाचून आन गोमटे न म्हणून. देवाला विचारलं तुम्ही ध्यान कोणाचं करणार? आम्ही त्यांचं ध्यान करणार ज्या अर्थी परमात्मा त्यांचं ध्यान करतो आहे. ध्यान हा मनाचा विषय आहे आणि मनाचा एक स्वभाव आहे, काजे या मनाचे एक निके जे देखिले गोडीची आठाया सोके. फक्त मनाला गोडी पाहिजे. आणि ज्या अर्थी सगळ्या जगाला परमात्म्याची गोडी आहे आणि त्याला संतांची गोडी आहे, याचा अर्थ त्याच्या गोडीपेक्षा संतांची गोडी जास्त आहे. संतांचं सौंदर्य लावण्य जास्त मोठं आहे. आणि म्हणून या अर्थाने म्हणावं लागेल अतिकृत कंदर्प सर्पदर्प. हा झाला एक अर्थ. सौंदर्य असेल तर त्याचं ध्यान करावंसं वाटतं. पुढे सांगू का? सौंदर्य असेल ना तर ते कायम पाहावंसं वाटतं. आणि देवाला सुद्धा तेच वाटतं, तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे हातीचेनी लीलाकमळे पूजू तयाते. तो कायम पाहावा, कायम पाहावा, तो मच व्हावा, तो मच व्हावा असं देवाला वाटतं. बरं, कायम त्याला पाहावं, कायमच त्याला पाहावं. किंवा आणखीन एक ओवीस आठवते आहे मला. भगवान म्हणतात,
ज्याला पाहिल्यानंतर आपले नेत्र शांत होतात, ज्याला बोलल्यानंतर आपलं मन तृप्त होतं, ज्याला आलिंगन दिल्यानंतर आपल्या शरीराला शांती प्राप्त होती, असा माझा भक्तराज अर्जुन आहे. आपुलिया मनाबरवी असमायी गोठी जीवी, ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले, देठीचे पाहता निवीचे. कातोंड भरुनी बोलीचे, नातरे दाटोनी खेवदीचे, ऐसे कोण आहे. दृष्टी टाकल्याबरोबर भगवंताला शांतता निर्माण व्हावी, हे सौंदर्य कोणाचं आहे. भक्ताचं आहे. ऐकावा श्रवणी पाहावा तोची नयनी, नव जावा जवळोनी दुरी कोठे. ते ज्ञानोबाराय आलेत, तीर्थयात्रा करायची आहे. आणि मग नामदेवरायाला असं म्हटले की तू सामान्य नाही, फार मोठा आहे तू, फार मोठा. नाम याचे बेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी, देवोनी आलिंगन प्रीतीच्या बडी भरे. ते सगळे प्रकार पूजेले आदरे यथाविधी, धन्य तो अवसरू संत समागमू, करीतसे संभ्रमू आवडीचा. तुझिया संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे शरीराचे. भोतळीची तीर्थे पाहावी नयनी, असे आर्तमनी विष्णुदासा. तुमच्या संगतीचा आम्हाला आस्वाद मिळावा. मच्चित्ताः मदगत प्राणाः बोधयंत परस्परम, कथयंत श्रमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. आणि मग तुमच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करण्याची माझी अपेक्षा आहे. नामदेवरायांना प्रश्न पडला, अपेक्षा करणारे सामान्य नाहीत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ऐके ज्ञानचक्रवर्ती, तो तव ज्ञानाचीच मूर्ती. म्हणजे ज्ञानचक्रवर्ती पण आहे आणि सगळ्यात मोठे वैष्णव आहेत, म्हणजे भक्तही आहे. किंवा भगवान म्हणतात बघा, भक्त ज्ञानी आणि विरागी, ज्ञानदेवाय साचहो युगी, न देखो नाईको याची लागे, खंती वाटे बहुत. ज्ञानोबाऱ्यासारखा भक्त, ज्ञानी, विरागी 4 युगामध्ये सापडत नाही. आणि ते आता समाधीला प्राप्त होतात, याची खंती देवाला वाटते. तेच ज्ञानोबा आहे, आपल्यासोबत तीर्थयात्रा करण्याची अपेक्षा करतात. नाही कसं म्हणावं. बरं हो म्हणावं तर पंढरीचा वियोग होतो आहे, म्हणजे नाही म्हणायची अडचण आहे आणि होही म्हणायची अडचण आहे. मग अशा मनुष्याला कोणीतरी जवळचा व्यक्ती आपल्या मनाची भावना समजून घेईल आणि आपल्या मनातली भावना त्यांच्या मुखातल्या शब्दाने प्रगट होईल असं वाटतं की नाही. आणि म्हणून नामदेवरायांनी विचार मार्ग काढला की तुम्ही देवाला विचारा, पंढरीनाथाने जर आज्ञा दिली तर मग मी येण्याचा प्रयत्न करेन. नामदेवरायांना असं वाटलं पंढरीनाथ असं म्हणतील, नाही 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 बाकी सगळं मागा, नामदेवरायाला मात्र मी देणार नाही. पण झालं मात्र उलटच. भगवान म्हणतात, अरे नामदेवा काय भाग्य आहे तुझं म्हणे, मोठं फार मोठं भाग्य आहे. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीतसे आदर संगतीचा, विष्णुदासाने जन्माला यावं आणि असं भाग्य साधावं. आता झालं, नामदेवराय तीर्थयात्रेला जाण्याकरता तयार झाले आणि भगवान परमात्मा पंढरी क्षेत्राच्या सीमेपर्यंत यांना मार्गस्थ करण्याकरता आले. पण जेव्हा माग आले की नाही तेव्हा भगवंताचे डोळे भरलेले आहेत, चेहरा परमात्म्याचा म्लान झाला आहे. आणि रुक्मिणी मातेने विचारलं, प्रभू तुम्ही तर सदैव प्रसन्न असता आणि आज मात्र डोळे भरलेले आहे, निडारले आहे नेत्र, तुमचा चेहरा मात्र पडलेला आहे, काय झालं. आणि मग तिथे हा प्रसंग आला आहे की माझ्या हृदयस्थ असणारा जो नामदेव, त्या नामदेवाचा मला वियोग झाला. विस्तार मला करण्याचं कारण नाही, पण सगळ्या जगाला परमात्म्याचं सौंदर्य आकृष्ट करतं आणि त्याही सौंदर्याला, त्या भगवंताच्या सौंदर्याला आकृष्ट करणारं सौंदर्य कोणाचं असेल तर ते आहे भक्ताचं. म्हणून अतिकृत कंदर्प सर्पदर्प, लावण्याचा मोह होता मदनाला, त्या मदनाचा अभिमान गेला भगवान श्रीकृष्णापुढे. भगवान श्रीकृष्णाचंही लावण्य कंदर्पच आहे की नाही, पण त्याच्याही लावण्याला वेद लावावा असं संतांचं लावण्य आहे. अतिकृत कंदर्प सर्पदर्प. पुढे शब्द आला भक्त भाव भुवन दीप तापापह. भक्त जो प्रेम करतो, सेवा करतो किंवा भज सेवायाम, त्याला म्हणतात भक्त. सेवा ज्यामध्ये प्रधान आहे आणि सेवा करणाऱ्याच्या मनामध्ये जी निष्ठा असावी लागते, विश्वास असावा लागतो, त्याला भाव असं म्हणतात. परमार्थामध्ये भांडवलच हे आहे.
भांडवल गाठी तरी विश्वास, श्रद्धेशिवाय प्रवासच होत नाही. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रुम, सत्येन मित्रम. पुढे बघा, कृपया पुत्रम, वा कृपयाच पुत्रम. हे सगळे वशभूत होतात, बाकी कशाने नाही. भावेन देवम, देवाला वशीभूत करायचं असेल तर भावाचं बळ आहे. राजाला वशीभूत करायचं असेल तर कला आहे. जर आपल्याला गृहस्थ धर्मामध्ये धर्मपत्नी वशीभूत करायचं असेल, दक्षिण हातात द्यायची. धनेन कांता शब्द तिथं आलेला आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रुम, सत्येन मित्रम. सत्याच्या द्वारे मित्र वशीभूत करता येतो आणि कृपा केली तर पुत्र आपल्या ताब्यामध्ये येतो. तसं भगवान म्हणतात बघा, मी बाकीचं काही जाणत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पुढे शब्द गोड आला बघा, की भगवान म्हणतात आम्ही बाकी काही जाणत नाही, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. बाकी काही जाणत नाही, फक्त भाव जाणतो. भक्ताला देवाला फक्त भावाची आवड आहे, श्रद्धेची आवड आहे. एर पत्र पुष्पफळ हे भजावयामिस केवळ, वाचून आमुच्या लागे निष्कळ. भक्ती तत्व पै भक्ती एकी मी जाणे, ते तसाने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. फक्त प्रेम जाणतो, बाकी मी काही जाणत नाही. जसा परमात्मा प्रेम जाणतो, तसे हे असणारे संत महात्मे सुद्धा फक्त प्रेम जाणतात. आणि भक्ताच्या मनात असणारी श्रद्धा हे एक प्रकारचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये सदोदित तेवत राहणारा दीप कोण असेल, प्रेम मंदिरातला देवा, तर ते सद्गुरू आहे. याचा अर्थ साधकाच्या मनामध्ये नितांत प्रेम जर असेल कोणाविषयी, तर ते सद्गुरूविषयी आहे. आणि किती प्रेम आहे, हे प्रेम जर आपल्याला पाहायचं असेल तर या प्रेमाकरता आपल्याला 13व्या अध्यायातील आचार्योपासनम या पदाचं व्याख्यान बघावं लागेल. जिवंत असताना मी काय काय भक्ती करणार आहे, आणि देहपात झाल्यानंतर सुद्धा श्रीगुरूंची मी काय भक्ती करणार आहे, तो सगळा विस्तार तिथं आला आहे. म्हणजे ज्ञानोबरा म्हणतात, अशा प्रकारे निमिष लोकांना धाडी, ऐसेनी गणाविया कोडी कल्पांची. सेवेच्या बाबतीमध्ये एक निमिषसुद्धा मी व्यर्थ घालवणार नाही. एका जन्मात सेवा करणार असं नाही. गणाविया कोडी कल्पांच्या, कोट्यावधी कल्प गेले तरीसुद्धा मात्र मी सेवा करतच राहणार. अशा भक्ताच्या हृदयस्थ असणाऱ्या मंदिरामध्ये किंवा श्रद्धापूर्ण मंदिरामध्ये राहणारे भुवनदीप कोण आहात, तर ते आपणच आहात. म्हणून हा दिवा प्रेमसंबंधाच्या तेलाने संपन्न आहे, हा मालवला जात नाही. म्हणून प्रेमाला काही ठिकाणी स्नेह म्हणतात, आणि स्नेह हा स्वभाव तेलाचा स्वभाव आहे. जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत श्री गुरूंच्या विषयी असणारी भक्ती अखंड आहे. तो एक प्रकारचा नंदादीप आहे. भक्त भाव भुवन दीप. आणि पुढे शब्द वापरला तापापह, आपण तापाचं अपहरण करणारे आहात. हे ताप म्हणजे आपल्याला येतो सर्दी ताप, हा नाही घ्यायचा बरं, हा ताप नाही घ्यायचा. ताप म्हणजे दुःख, आणि दुःखाचे 3 प्रकार आहेत. हे पंचदशीकाराने 11व्या प्रकरणामध्ये एक ताप सांगितलं आहे बघा. हे 3 झाले की पुढचे ते 3 बघू आपण. 2 ताप आले तिथं. हे पंचदशीकारांच्या संबंधाने पण विचार गोड आहे. प्रामुख्याने 3 प्रकारचे ताप अनुभवाला येतात. एक आध्यात्मिक, दुसरा आदिभौतिक, आणि तिसरा असणारा आदिदैविक. हे सगळे ताप प्रत्येकाच्या जीवनात आहे. कधी कधी क्रमाक्रमाने येतात, तर कधी एकदाच सगळे येतात. सगळे एकदाच येतात बरं. तैसे अधिभूतादि दैवा, अध्यात्मादि उपद्रवा, पातलिया पांडवा गिळून निघाली. 16व्या अध्यायातली ओवी. किंवा ज्ञानोबा म्हणतात, त्रिविध मुख्य आगवे, उपद्रवांचे मेळावे, वरी पडिल्या नव्हे वाकुडाजो. शरीरामध्ये रोग होणं त्याला म्हणतात आध्यात्मिक, पण व्याधी ताप. आणि मनामध्ये चिंता निर्माण होणं त्याला म्हणतात आध्यात्मिक आधी ताप. हे 2 प्रकारचे प्रकार आहे. बाहेर रोग असणं, आतमध्ये रोग असणं. आणि भाव असा आहे, बाहेरच्या रोगाचा उपचार होतो, आतल्या रोगाचा होत नाही. मग आतमध्ये रोग आहे कशावरून कळतं? झोप न लागणे,
पाठात नाही बरं, एरवी म्हणतोय मी. झोप न लागणे, तळमळ असते की नाही मनुष्याच्या मनामध्ये, चिंता असते त्याला किंवा भीती असते, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची झोप लागत नाही. महाभारतामध्ये धृतराष्ट्राने विचारलं विदुरांना, अरे मला झोपच लागत नाही म्हणे, काय कारण आहे? त्याने उत्तर फार गोड दिलं. ऐका म्हणे राजन, ज्याचं धन लुटलं आहे त्याला झोप लागत नाही, ज्याचे शत्रू बलवान आहे त्याला झोप लागत नाही, जो कामी आहे त्याला झोप लागत नाही, आणि जो चोर आहे त्याला झोप लागत नाही. तुम्ही पांडवांचं धन चोरलं आहे म्हणून झोप लागत नाही, आणि पांडव तुमच्यापेक्षा बलवान शत्रू आहे, ज्याचे शत्रू बलवान असतात त्याला झोप लागत नाही. मनोनी समर्थे शिवईर, जया पडले हाड खाईर, तो जैसा आठही पहार परजून असे, म्हणून तुम्हाला झोप लागत नाही. याला म्हणतात आध्यात्मिक ताप. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे आदिभौतिक ताप, जे आपल्याला चोर, व्याघ्र, सर्प, विंचू यांच्यापासून दुःख होतं की नाही, किंवा शेजारचे माणसं दुःख देतात विनाकारण, त्याला भौतिक ताप म्हणतात. किंवा शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेजारचा शेतकरी बांध कोरतो, हे सुद्धा काय आहे? भौतिक दुःखच आहे की नाही? आधी भौतिक दुःख. आणि आधी दैविक दुःखामध्ये पाऊस न पडणे, पडला तर फार जास्त पडणे, किंवा अकाळी पाऊस पडणे, त्याहीमध्ये पुन्हा गारास पडणे, वीज पडणे, उल्कापात होणे, याला म्हणतात दैविक दुःख. आणि हे तिन्ही प्रकारचे दुःख जे असतात की नाही, हे शरीर संबंधाने असतात. एरवी तरी सहजे सुखदुःख तैजे सेविजे, देह जळी होईजे मासोळीजे. जेव्हा मनुष्य देहा नावाच्या पाण्यामध्ये मासोळीप्रमाणे तादात्म्य धारण करून राहतो, तेव्हा त्याला तिन्ही प्रकारचे दुःख अनुभवाला येतात. पण शरीराचा तादात्म्य जर सुटला ना, तर त्याला मात्र हे दुःख मिळत नाही. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटी जोपा परिभारी चित्त न दाटे. कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. जड भरत राजांचं उदाहरण आलं आहे बघा भागवतामध्ये. राजे असताना राजाचा परित्याग केला. ज्ञानात महाराजांनी गोड चिंतन केलं आहे बघा. जे भोग आतापर्यंत कोणी भोगिले नाही ते भोग भरत राजाने भोगले. पण असं असतानासुद्धा सगळ्या भोगांचा परित्याग केला, पण थोडीशी उणीव राहिली. ते हरणाचं संगोपन केलं ना, तेवढ्यात मरण आलं. पुढचा जन्म हरणाचा मिळाला, पण परमार्थ वाया नाही गेला. त्याही जन्मामध्ये भगवान शंकराची आराधना केली. आणि त्यानंतर भरतस्य त्रिजन्मभी भावी प्रतिबंध, तिसऱ्या जन्मामध्ये ते आज आपल्याला उणीव का आली ते त्यांच्या लक्षात राहिलं. अतिता जन्माचे उणे जो आहे, वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे. आईस ऐसी या परी जन्माचा कांटाळा धरी, म्हणे आता ते मी न करी जेणे ऐसे होय. ज्यामुळे मला हा जन्म प्राप्त झाला ते मी करणार नाही. म्हणजे काय? मी आता अध्ययनातही पडणार नाही आणि बंधनातही सापडणार नाही. आज्ञानी पुरुषाप्रमाणे राहिले म्हणून नाव पडलं जड भरत. आज्ञानी नव्हते, जाणोनी नेनते करी माझे मन, असे ते होते. आणि त्या जन्मामध्ये अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहिले. त्याच्या घरामध्ये काय संगोपन झालं त्याचा विचार भागवतामध्ये गोडा आलाय बघा. एखाद्या प्रसंगाला ते कामच करत नव्हते, शिकले तर काहीच नाही, नावाला फक्त ब्राह्मण होते. त्यांनी विचार केला, जर आपण बोललो गायत्री मंत्र म्हटलो की आपल्या गळ्यामध्ये जाण होईल. जाणवं आलं की त्रिकाल संध्या करावी लागेल, संध्या केली की पुण्य प्राप्त होईल, आणि पुण्य केलं तर स्वर्गाला जावं लागेल. जायचंच नाही आपल्याला, जायचंच नाही. म्हणून अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहावं लागले. आईवडील होते तोपर्यंत संगोपन चांगलं झालं, पण आईवडील निवर्तले. मग काय आहे? मग घरातले भाऊ काम करून घ्यायचे, खायला काही देत नव्हते. गावातले लोक खायला द्यायचे आणि काम करून घ्यायचे. घरातल्या लोकांनी विचार केला, गावातल्या लोकांची कामं करण्यापेक्षा घरातलीच केलेली काय वाईट आहे. मग ते घरातलं शिळं, पातेल्याला लागलेलं, करपलेलं हे सगळं असं खायला द्यायचे. पण भरतांच्या चेहऱ्यावर अप्रसन्नता अजिबात नाही. का? शरीराचं तादात्म्य नाही. म्हणून गुणयुक्त भिक्षा आली तरी आनंद नाही, आणि गुणमुक्त भिक्षा आली तरी दुःख नाही. करपलेलं खाल्लं पण प्रसन्नता तीच आहे. पुढे एका सरदाराने पकडलं त्यांना आणि तुमचा बळी द्यायचा आहे. स्नान घातलं, मिष्टान्न खायला दिलं, खातात पण त्याचाही आनंद नाही. का?
हे ताप किंवा दुःख जोपर्यंत शरीराशी जीवात्मा चिकटलेला आहे तोपर्यंतच असतं, आणि शरीर तादात्म्य निघून गेलं की मग त्याला मात्र दुःखाचा संबंध भोगावा लागत नाही. असं तादात्म्य सोडवणारे आपण आहात, म्हणून तापापह हा झाला एक अर्थ की आपण इतरांचा ताप नाहीसं करता. चांगलं बघा बरं, तापापह सगळ्या प्राणीमात्रांचं दुःख आपण हरण करता, हे झालं आपलं कर्तव्य. पण स्वसंबंधाने तुम्हाला काही ताप आहे का? नाही. स्वतःच्या संबंधाने सुद्धा ज्ञानी पुरुषाला कोणताही ताप नाही. पंचदशीकाराने एक श्लोक घेतला आहे बघा, की कर्माच्या अग्नीपासून एक ताप निर्माण होतो. कोणता ताप? न केलेलं पुण्य आणि केलेलं पाप. हे एक प्रकारचं तापच आहे की नाही. आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिबेती कुतश्चन एतमेव तपन्नेषा चिंता कर्माग्नी संभृता. असं श्लोकच आलेला आहे की कर्म नावाच्या अग्नीपासून एक चिंता होते की किम अह साधूम न अकर्वम किम अह पापम अकर्वम. मी पाप का बरं केलं असेल आणि मी पुण्य का बरं केलं नसेल. या प्रकारचा जो ताप असतो की नाही तो बऱ्याच विद्वान पुरुषाच्या पाठीमागे असतो की मी पुण्य करायला पाहिजे होतं पण मी मात्र केलं नाही. तुकोबारांचा अभंग फार गोड आहे बघा. नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळीला पिंड कर चरण, नाही घडले संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे. हे सुद्धा एक प्रकारचा ताप आहे की नाही. आता ती तुकोबारांची स्वतःची भूमिका नाही, आपल्यासारख्या एखाद्या पुरुषाची भूमिका धारण करून त्या अभंगाची रचना झाली आहे. पण ताप आहेच की नाही. म्हणजे मी पुण्य का बरं केलं नाही आणि मी पाप सावध होऊन का केलं, असा जर ताप असेल तर त्या तापाचंही त्यांनी अपहरण केलेलंच आहे. कसं करतात? पुण्य आणि पाप जोपर्यंत आपण वेगळे असतो तोपर्यंतच आपल्याला ताप देतात. पण ज्ञानी पुरुषाला मात्र पुण्य आणि पाप स्वात्मरूपेण एव एषः पश्यति. हे पुण्य आणि पाप हे माझंच आहे स्वरूप, त्यामुळे त्यांना पुण्य आणि पाप तापच देत नाही. स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पुढे लागो नेदो पाप पुण्यांगा, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. इतरांचे 3 प्रकारचे ताप निवारण करतात तापापह. आणि स्वसंबंधाने पुण्य आणि पापातून जे दुःख प्राप्त होतं त्याचाही संबंध ठेवत नाही. अशा अर्थाने आपण तापापह आहात. जे जे देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भो नदीप तापापह. असा या 8व्या ओवीचा विचार झाला. आणखीन यातल्या मंगलातल्या 1-2 ओव्या राहिल्यात, त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान